मंचावर उपस्थित असलेले सर्व पक्षीय, त्याच्यात कोळेसाहेब फक्त भारतीय जनता पार्टीचेच नाही आहे, सर्व पक्षीय आहे, काँग्रेसी आहे, राष्ट्रवादी आहे, तुम्ही फक्त बसवाले भारतीय जनता पार्टी दिसते, सगळ्या पक्षांची म्हणायला पाहिजे. हे का राजकीय कार्यक्रम नाही आहे. शासनाचं वरतून पत्र आहे तुम्हाला की पट्ट्याचं वाटप देवेंद्र फडणवीस आल्यानंतर करा. आम्ही सुद्धा त्या निमित्तानं थांबलो आणि आज या पद्धतीनं पट्ट्याचं वाटप या ठिकाणी होत आहे. आपल्याला सांगतो देवेंद्रजी, बुडकानाला येथे जे सभागृह बनते आहे त्या ठिकाणी आमचं जेव्हा सरकार होतं त्यावेळेस त्या ठिकाणी तारांगण म्हणजे प्लॅनेटोरियम, पण आमचं सरकार गेल्यानंतर तारांगणाचा विषय बाजूला पडला आणि त्या ठिकाणी सभागृह आलं काही हरकत नाही. पण आमचं सरकार गेलं आणि तो प्रस्ताव प्रलंबित पडला. या सर्व लोकांसमोर आपल्याला मी विनंती करील की या काटोल शहरासाठी शिवाजी महाराजांचा पुतळा या ठिकाणी व्हावा, यासाठी आपण हा प्रस्ताव जो शासन स्तरावर आहे 15 कोटी रुपयाचा तो मंजूर करावा. मला असं वाटलं होतं की या ठिकाणी भूमिपूजन आणि पट्टे वाटपाचा कार्यक्रम आहे, पण राजकीय आखाडाच या ठिकाणी तयार झाला आणि राजकीय जुगलबंदी देखील आपल्याला पाहायला मिळाली. विशेषतः आज या गोष्टीचं मला सर्वाधिक समाधान आहे की आपण सामान्य माणसाला, गरीबाला या ठिकाणी पट्टे वाटप करतो. मला आठवतं की ज्यावेळी मी मुख्यमंत्री होतो त्यावेळी मी आढावा घेतला की वर्षानुवर्ष पट्टे वाटपाचं आपण भाषण करतो, मागण्या करतो, पण पट्टे वाटप का होत नाही, त्याच्यातल्या अडचणी काय. आणि त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की माननीय उच्च न्यायालयाने अशा प्रकारच्या पट्टे वाटपावर 2001 नंतरची एक प्रकारे बंदी टाकलेली. 2016-17 साली आपल्याकडे 2011चं सेन्सस अवेलेबल होतं आणि म्हणून आपण कायद्यामध्ये बदल केला आणि त्या तरतुदीच्या अंतर्गत मग आपण GR काढला आणि आज हे जे पट्टे वाटप होत आहे हे या GRच्या अंतर्गतच या ठिकाणी होत आहे. आज या ठिकाणी काटोलमध्ये जवळपास मला असं वाटतं 527 फॅमिलीजला आपण 527 कुटुंबांना आपण पट्टे वाटप या ठिकाणी करतो आहे. आपली नारेबाजी आणि आपलं राजकारण होत राहील, ते आपण करत राहू. इलेक्शन येतात, इलेक्शन जातात, ते आपल्याला करत राहावं लागतं. पण आपल्याकडे अधिकार असताना आपल्याला जास्तीत जास्त जिल्ह्याकरता काय करता येईल असा प्रयत्न आपण केला पाहिजे. त्यावरच्या सगळ्यांच्या साक्षीने मी सांगतो की छत्रपती शिवराय तर आपले दैवत आहेत. त्यामुळे छत्रपती शिवरायांच्या स्मारकाच्या संदर्भात जर कुठे काही अडचणी असतील तर जरूर त्या अडचणी आपण दूर करू. कारण छत्रपती शिवरायांचं 350वं राज्याभिषेकाचं वर्ष आहे आणि या वर्षामध्ये छत्रपती शिवरायांचा सन्मान हा गावोगावी करण्याचा प्रयत्न आमचा आहे. आम्ही त्यांचा काय सन्मान करणार, त्यांचा सन्मान करून आम्ही सन्मानित होतो. त्यामुळे मला असं वाटतं की निश्चितपणे त्या संदर्भात मला असं वाटतं काही बाजार समितीतही आपण आता त्या ठिकाणी छत्रपती शिवरायांचा पुतळा लावण्याच्या संदर्भात परवानगी मागितलेली आहे. जरूर ती परवानगी देखील आपण देऊ, काही अडचणीचं कारण नाहीये.